गेल्या 2-3 वर्षापूर्वी वैजापूर गावात पिकअप चालवत असलेला सुरेश बारेला हा मध्य प्रदेशमध्ये काही जणांना घेऊन जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्याने त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याने वैजापूर गाव सोडून बडवानी बिडगावकडे कामधंदा निमित्त गेला होता, परंतु त्यावेळी झालेल्या घटनेचा गुन्हा मध्य प्रदेश येथील वर्ला पोलीस स्टेशनला दाखल असल्याने कोर्टाच्या तारखा सुरू होत्या। कोर्टाच्या तारखेनिमित्त मोटरसायकलवर वैजापूर मार्गे जात असताना त्या ठिकाणी 2-3 वर्षापूर्वी तुझ्या गाडीतून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तू कसा बाहेर फिरतोय, यावरून शाब्दिक चकमक झाली। शाब्दिक चकमकीतून हाणामारीत परिवर्तन झाल्याने सुरेश बारेला याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला। गंभीर अवस्थेत त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। त्या ठिकाणी परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगावमध्ये हलवण्यात आले। जळगावमध्ये जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 जणांना ताब्यात घेतले असल्याचे पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येळके यांनी सांगितले। सर, आज वैजापूर येथे एक घटना घडलेली आहे, त्या संदर्भात सविस्तर काय झालं आणि किती आरोपींना अटक केली आहे? एक सुरेश ओंकार बारेला नावाचा एक इसम बडवानी तालुका चोपडा या ठिकाणाहून त्याच्या एका जुन्या केसच्या संबंधाने शिवा ओंकार बारेला याच्यासोबत सेंदवा येथील कोर्टामध्ये जात होता। तर जात असताना रस्त्यामध्ये 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वैजापूर येथे ते एका शॉपपाशी ते थांबले होते। तर पूर्वी 1-2-3 वर्षापूर्वी त्याचा जो ज्या ठिकाणी अपघात होऊन जी 4 लोक मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखीन बिंदासपणे इथे फिरतोयस असं त्याला बोलून त्याच्यासंग वाद घालून त्याला दांडक्याने आणि रोडवर पाडून मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये त्याला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये किती आरोपींना अटक केलेलं आहे सर? आणि यामध्ये एकूण 11 आरोपी आहेत। जवळपास 7 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, बाकी इतर आरोपीचा शोध घेत आहोत। तर कुठले कलम वगैरे लावलेले आहेत? त्याच्यामध्ये दंग्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पूर्व वैमनस्यातून ही घटना घडलेली आहे? बरोबर आहे। तपास कोण करतं सर? तपास API नितीन वैशाख आहे।